माय माऊली नमस्कार. चातुर्मास सण वार उत्सव. यम द्वितीया कथा ओवीबद्ध. यमाची बहीण यमुना त्याला आपल्या घरी जेवायला बोलवीत असे, पण त्याला फावत नसे. शेवटी यमुनेचा फारच आग्रह पाहून तो एके दिवशी यमुनेच्या घरी जेवायला गेला. यमुनेने त्याला पंचपक्वान्न तृप्त केले. त्याच्याजवळ वर मागितला की दरवर्षी तू आज माझ्या घरी जेवायला यावे. जे कोणी आपल्या बहिणीच्या घरी आज जेवायस जातील त्यांना तू दंड करू नको. यमाने तथास्तु म्हटलं आणि सांगितले, जे कोणी आज कार्तिक शुद्ध द्वितीयेस यमतीर्थावर स्नान करून माझ्या नावाने तर्पण करतील त्यांना यमयातना भोगाव्या लागणार नाही. यास द्वितीयेस भावबीज असे म्हणतात. यमद्वितीया ओवीबद्ध काणे. श्री गणेशाय नमः. विघ्नहर्ता गजानन. त्यामागे साष्टांग नमस्कार. यमद्वितीया कथा कथन करिता आता संक्षिप्ते. शुद्ध द्वितीया कार्तिक मास भाऊबीजेचा तोच दिवस. करिता यमुना स्नान निर्दोष महापातकी के पातकी होई. यमुना यमाची भगिनी यमा आले तिच्या सदनी. या दिवशी भोजनास म्हणून तीच म्हणती यमद्वितीया. त्या दिवशी भगिनी गृहासी जाऊन अत्यादरेसी आनंद करिता भोजनासी आयुष्य वाढेल बंधूचे. यमुना जाऊन यमपुरीशी नित्य पार्थिशी म्हणे भोजना मम गृहासी ये एकदा बांधवा. तो म्हणे मी येईन जाये परी त्यासी करीन फावे. कामने मुनी दिले ते देवे ते करीतसे रात्रंदिन. पाप करोणी भुवरी मरणानंतर यमपुरी जाती प्राणी त्यांचे निर्धारी. दंड करावा यमधर्मे विप्रछलक षटचोर मित्रद्रोही पापी नर परश्री लपंड दुराचार परद्रव्यापहरण वेद निंदा एक गोधन करीती. संत महंता दोष लाविती. देव द्विज पूजा अहेरेसी आचार सोडिता कुळाचा. ऐसा अनेक पापी जना यम आणवणी स्वस्थान. त्यांच्या पापास योग्य यातना नाना प्रकारे देतसे. असो यांचा विस्तार येणे सांगितले अल्पसार. पाहणे असेल जरी विस्तार सापडेल अन्य ग्रंथी. ऐसे कर्तव्य यमा जाना वेळ न जावया भगिनी सदना. परी एके दिवशी यमुना अडोणी दारी बैसली. मग तेव्हा अनुजा सहित यमराज भगिना गृहा येत. भोजन करुणी झाला तृप्त मागे अपेक्षित म्हणे भगिनी. ऐसे ऐकुणी बंधू वचन संतोषले यमुना पूर्ण. म्हणे मज देई वरदान मी मागतो बंधुराया. कार्तिक शुद्ध द्वितीयेशी जो जाऊनी भगिनी गृहासी आदरे करील भोजनासी त्याशी न दंड करावा. तूही प्रत्येक वर्षी कार्तिक शुद्ध द्वितीयेसी येऊन या मम गृहासी भोजनासी करावे. ऐसे ऐकुनिया वचन ये धर्म बोले तिये लागून. या दिवशी तुझे स्नान आणि तर्पण माझे घरी करील भोजना भगिनी गृही. तो यमपुरीस जाईल आणि जो यमतीर्थात जाई आज स्नान करावया तो करुणिया स्नान करील माझे जो तर्पण. उत्तम मंत्र जपेल जाण त्यास दंडन करी मी. यम येसावर देवाने गेला परत स्वस्थानी. यमद्वितीया तैपासोणी या तिथीस जन म्हणती. न भावार्थ आणोनिया म्हणी वर्ततील जे नर जन जना. त्या काळन बांधी बंधनी जे जातील विष्णू लोका. इति श्री यमद्वितीया कथा समाप्त.